आपल्या सगळ्या बिचारे कर्मचारी नाईट करून येतात, त्यांनी आता फ्रेशमध्ये जर ते गेले तर गाड्या योग्य प्रकारे चालवतील. या बाजूला या महाजन सर. काय हो, जबाबदारी त्यांची नाही आहे, तुमची आहे ना. रिन्युएशनचा आणि डिझरचा काय संबंध आहे मला सांगा. गिझरचा काय संबंध आहे. बंक बेड ठीक आहे, आपण समजू शकतो. गिझरला किती खर्च येतो मग. म्हणजे हा काय आता पहिलेपासून, आणि आता मी आलो म्हणून नाही, एकनाथ शिंदे साहेब असताना पण त्यांनी सातत्याने सांगितलं होतं की किमान गिझरची व्यवस्था आणि स्वच्छता आपल्या ड्रायव्हर कंडक्टर जिकडे झोपतात त्यांच्या गेस्ट रूममध्ये सगळी व्यवस्था करायला हवी. सातत्याने हे सांगून सुद्धा जर होत नसेल तर मग काय फायदा मला सांगा. आता खालचं पब्लिक टॉयलेट एवढं स्वच्छ मी येणार म्हणून, आणि हे बिचारा ड्रायव्हर कंडक्टरची अशी अवस्था, किती घाण येते आतमध्ये मला. कसं चालेल मला सांगा. आपण महामंडळ चालवत असताना तुमची जबाबदारी नाही आहे का काही. बाकी सुविधा देत असताना आपल्या ड्रायव्हर लोकांना जर सुविधा आपण नाही देऊ शकलो तर काय फायदा त्याचा. तो कोणी कार्यक्रम झालेला आहे का तो जरा बघा. हां, वास येतो तर टेस्ट करा जरा ती. हां, कोण दारू पिऊन वगैरे आहे ते पण चेक करा लगेच. या ठिकाणी तुम्ही आलात डेपोचा तुम्ही आढावा घेतात. तुम्ही परळ डेपोला आला. इथली एक महत्वाची बाब, खालचं शौचालय व्यवस्थित आहे मात्र कर्मचाऱ्यांचं जे निवासस्थान नाही, अनेक असुविधा आहेत. मला काही चार्जिंग स्टेशन आहेत ते वाढवण्याच्या संदर्भात मला काही सूचना आल्या होत्या. ड्रायव्हर कंडक्टर किंवा इतर प्रवाशांकडनं काही सूचना येतात. तर आम्ही हा तर निर्णय आता घेतोय की चार्जिंग स्टेशन वाढवतोय. तो विषय वेगळा जरी असेल तरी प्रामुख्यानं स्वच्छता आणि तेही शौचालयाची दुरावस्था अनेक ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी कदाचित मंत्री येणार म्हणून त्यांनी स्वच्छता केली असेल, परंतु वर आलो तर हे ड्रायव्हर आणि कंडक्टरची आमची जी रेस्टरूम आहे त्या रेस्टरूममधनं जे शौचालय आहे त्याची दुरावस्था अतिशय झालेली आहे. वाईटच अवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर ते जे आमचे ड्रायव्हर येतात नाईट शिफ्ट करून आल्यानंतर त्यांना झोपून सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भात गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब आणि आता वर्षभरापासून मी सांगतोय की प्रत्येक ड्रायव्हर कंडक्टर ज्या ठिकाणी झोपत असतात त्यांना सकाळी उठल्यानंतर शौचालयाला पाणी आणि त्याचबरोबर पिण्याला पाणी आणि आंघोळीसाठी गरम पाणी हे देणं क्रमप्राप्त आहे. कारण असं काही गिझरला वगैरे काही जास्त खर्च येतो असं काही नाही आहे. मला जरी सांगितलं तरी मी काहीतरी अजूनही व्यवस्था करून देऊ शकेल, परंतु हे बंक बेडची व्यवस्था आहे तीसुद्धा आता झालेली नाही. त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या छोट्या गोष्टींचं मोठ्या गोष्टींमध्ये रूपांतर होत असतं. आणि ड्रायव्हर जर फ्रेश नसेल, तो जर नाईट शिफ्ट करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला गाडीवर बसायचं असेल त्यावेळेस जर तो योग्य प्रकारे त्याची शरीराची किंवा काळजी घेत नसेल आणि त्याला जर गरम पाणी मिळालं नाही, शौचालयामध्ये जायला व्यवस्थित मिळालं नाही किंवा बंक बेड मिळालं नाही किंवा झोपण्यासाठी व्यवस्थित जागा मिळाली नाही तर तो अपघात करण्याला कारणीभूत ह्या गोष्टी सगळ्या ठरू शकतात. आणि त्यामुळे सातत्यानं मी ज्या ठिकाणी जातो दौऱ्यावर त्या ठिकाणी ह्या गोष्टीची खबरदारी घेत असतो. आमच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देत असतो. आज ह्या डेपोमध्ये आल्यानंतर मी काही सूचना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. स्वच्छता तुम्ही पाहिली आहेत, मात्र स्वारगेटमध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर सुरक्षा असेल, सीसीटीव्ही असतील याचा देखील आढावा घेण्यात आला होता. त्या संदर्भात आता काही नवीन तुम्ही काही सूचना दिल्यात का? सीसीटीव्ही नाही, सूचना आता मला सांगा. सीसीटीव्ही नाही, एक मिनिट, सीसीटीव्हीची काय परिस्थिती हो मला सांगा जरा. इकडे सीसीटीव्हीचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. हां, फक्त सेंट्रल मॉनिटरला जोडायचं काम अजून जोडलेलं नाहीत. म्हणजे आता जर काही या ठिकाणी घडलं तर काही आपल्याकडे त्याचं हे आहे, आपल्याकडे लाईव्ह आहे पण सेंट्रलली केलेलं नाही. सेंट्रलला आमच्याकडे लाईव्ह काही जर काही गोष्टी घडल्या अघटित तर त्या आमच्याकडे आहे परंतु सेंट्रलला जोडलेलं नाही असं त्यांचं म्हणणं. पण ताबडतोब तुम्ही आठवड्याच्या आत ते करून घ्या, कारवाई करा त्याच्यावर. कारण ह्या घटना कधी घडतील हे सांगू शकत नाही, त्यामुळे या घटना घडल्या पाहिजे. काही ड्रायव्हरच्या अशाही तक्रारी आलेल्या आहेत की काही ड्रायव्हर दारू वगैरे पिऊन असतात
तर त्याच्याही तातडीनं तपासणी करणं गरजेचं आहे, कारण दारू पिऊन जर ड्रायव्हर म्हणून गाडीवर बसला तर त्याची चाचणी होणं गरजेचं आहे, कारण अपघात असे होत असतात. त्यामुळे सातत्यानं ह्या गोष्टींची पण मी माहिती घेत असतो की ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता ह्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. नव्या कर्मचारी निवासस्थानासंदर्भात काही चर्चा सुरू आहे का? कारण की सध्या सेंट्रली हेच सर्व सोयीस्कर हो, हे आता खरं तर बघायला गेलं तर या ठिकाणी फुटफॉल फार कमी आहे. म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार 10,000 लोकांचा फुटबॉल ह्या ठिकाणी असतो. खरं तर मला रविवारी फार मोठ्या प्रमाणात फुटबॉल असेल असं अपेक्षित होतं, परंतु आज म्हणजे सातत्यानं त्या ज्या सुट्ट्या आहेत त्यामुळे लोक 24ला जाऊन साधारण 27ला येणार, असं ह्या 4 दिवसाच्या सुट्ट्यांमुळे कदाचित फुटबॉल आज कमी असेल. परंतु भविष्यामध्ये सुद्धा ह्या अशा घटना घडू नये आणि ज्या काही चुकीचं ह्या ठिकाणी आहे, म्हणजे शौचालयाची दुरावस्था झालेली आहे किंवा गिझर लावणं आहे, ह्या तातडीनं एका आठवड्याच्या तुम्ही सगळं करून घ्या आणि मला त्याच्या लेखी स्वरूपात सूचना लेखी स्वरूपात कळवा. आपण जे उपाय केले होते त्यानंतर आपलं उत्पन्न वाढलंय का, किंवा त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करण्याची? नाही, त्या संदर्भात मी अजून आढावा घेतला नाही. आम्ही 6 तारखेला आढावा बैठक मी एस टी महामंडळाच्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे. उत्पन्न वाढीसाठी उत्पन्न कमी झालं नाही एवढं नक्कीच, थोड्याफार प्रमाणात वाढलं आहे, कारण काही योजना आम्ही ज्या चालू केल्या त्या योजनांच्या माध्यमातून मेन आहेत ना इकडे, योजनांच्या माध्यमातून उत्पन्न निश्चितपणे वाढू शकतं आणि त्या पद्धतीने आमचे अधिकारी तशी उपाययोजना करतायत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांची सत्कार केला आणि त्याच्यावरतून आता संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे की घड्याळ आणि धनुष्यबाणाचा निकाल लागला, न्याय देवते यांना क्षमा करा, असं संजय राऊत त्यासोबत ते असं म्हणतात की जस्टिस सूर्यकांत यांना राजकारणात यायचंय म्हणून ते सगळं करतात, न्यायव्यवस्था ही अमित शहा यांच्या पायाखाली चिरडली. कसं आहे की संजय राऊत यांना काहीतरी स्वप्न पडत असतात प्रत्येक रात्री आणि ते स्वप्नांची कशी पूर्तता दुसऱ्या दिवसापासून होईल याची वाट बघत असतात. आता मला सांगा, मुख्यमंत्री ह्या ठिकाणी मुंबईमध्ये नाही आहेत, ते दाहोदच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या वर ही जबाबदारी असते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेव्हा मुंबईमध्ये येतात त्यांचं स्वागत करणं हे राज्य शासनाचं प्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी राजकारण आणण्याची गरज नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनेक ठिकाणी जात असतात, अनेक स्थळांना गाठीभेटी देत असतात, म्हणून काय ते त्या बाजूनं निकाल लावतील असं कोणी सांगितलं आहे? शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर संजय राऊतांनी तरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण अनेक प्रकरणामध्ये वेगवेगळ्या न्यायमूर्तींनी संजय राऊत यांची सुटका सुद्धा केलेली आहे, हे विसरता कामा नये. धाराशिवमध्ये जी जिल्हा परिषदेची तुमची तिकीट होती ती परस्पर भाजपला दिली, राजन साळवी बिलकुल नाही, बिलकुल नाही आहे. राजन साळवी आमचे संपर्क प्रमुख आहे. मी आजच आता धाराशिवच्या दौऱ्यावर जाणार आहे, कारण उद्या पालकमंत्री म्हणून माझ्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. परंतु काही बातम्या ह्या पेरलेल्या असतात आणि त्या पेरलेल्या बातम्या जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या असतात. खरं तर तिकडे धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली आणि जागा वाटपामध्ये एखाद दुसऱ्या जागेची अदलाबदल ही होत राहते आणि आमच्या वाट्याला ज्या 10 जिल्हा परिषदेच्या जागा आल्या होत्या आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या 24 जागा ह्या आमच्या वाट्याला आल्यात. आमचे नेते त्या भूम परांडेचे आणि आमदार असलेले तानाजी सावंत यांच्या वाट्याला 13 जागा आल्या होत्या आणि 26 जागा ह्या पंचायत समितीच्या होत्या. ते सगळे एबी फॉर्म तानाजी सावंत यांच्याकडे दिले होते आणि बाकीचे जे एबी फॉर्म होते राजन साळवी यांनी निश्चित केलेल्या उमेदवारांना वाटलेत आणि हे सर्व जे गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून राजन साळवीने केलेले. त्यामुळे राजन साळवींवर असा जर आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे. मुंबईच्या भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे की आमच्या 11 जागा या निवडून आल्या असता, आमचे 11 उमेदवार निवडून आले असते तर शिंदेची साथ मिळाली असती तर, परंतु त्याची जी मदत आहे ती काँग्रेसला. बघा, एक तुम्हाला सांगतो की महायुतीच्या ह्या सगळ्या जागा वाटपामध्ये कार्यकर्त्यांचं आरोप प्रत्यारोप ह्या होत राहतात, परंतु आता निवडणुका संपल्यात, कोणामुळे कुठल्या जागा पडल्यात, विधानसभेमध्ये काय झालं, लोकसभेमध्ये काय झालं, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काय झालं किंवा अन्य ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय झालं, याचा जर विचार विनिमय करत बसलो तर आपल्याला 365 दिवस कमी पडतील. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत 5 तारखेला आणि त्या माध्यमातून महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे राज्यामध्ये लढतोय. मागे काय झालं याचा विचार न करता महायुती, कारण 3 पक्षांची महायुती, अजूनही काही छोटे छोटे पक्षसुद्धा आमच्याबरोबर महायुतीमध्ये असल्याकारणानं ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यावर लक्ष देण्यापेक्षा राज्यामध्ये सगळीकडे जिल्हा परिषदासुद्धा जशा महापालिका नगर परिषदा आल्या तशाच महायुतीच्या याव्यात, ह्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि आम्ही आजपासून दौऱ्याला सुद्धा सुरुवात करतो.
बिलकुल काही परिणाम होणार नाही आहेत. शेवटी समन्वयानं मार्ग हा काढावा लागतो. पक्षाचे प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी, आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे बसून आपल्या कार्यकर्त्यांना, भले आज ह्या ठिकाणी आम्हाला ॲडजस्ट नाही करता आलं, स्वीकृत सदस्य किंवा अनेक कमिट्या वगैरे असतात, त्यामध्ये मार्ग आम्ही काढून त्यांचा समावेश करू. परंतु शेवटी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष हा चालत असतो. कार्यकर्त्यांना कुठे ना कुठे सांभाळून घेणं हे नेते म्हणून आमचं कर्तव्य असतं आणि आम्ही आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊ भविष्यात. आज त्या संदर्भात बैठक आहे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांची आणि त्या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि निश्चितपणे लगेच आज आणि उद्या सुट्टी आहे. 27 तारखेला गटनोंदणी होईल आणि लवकरात लवकर म्हणजे आठवड्याभराच्या आतच मुंबईचा महापौर, महायुतीचा मराठी महापौर विराजमान होईल. malaडमध्ये लोकल ट्रेनमध्ये एका प्राध्यापकाची हत्या झाली, त्यामुळे आता खरंच कायद्याचं राज्य आहे का? नाही बघा, ती दुःखद घटना आहे. आपण पोलिसांनी सुद्धा 12 तासामध्ये आरोपीला पकडलं, म्हणजे कायद्याचं राज्य आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी मला सांगायचं आहे की पोलिसांची कारवाई केली आहे. एखाद्या भुरट्या चोरानं चाकूच्या माध्यमातून प्राध्यापकासारख्या एका व्यक्तीवर जर हल्ला केला असेल आणि तो प्राध्यापक मृत्युमुखी पडला असेल आणि लगेच पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून 12 तासामध्ये जर आरोपीला पकडलं असेल तर निश्चितपणे कायद्याचं राज्य हे सांगावं लागेल आम्हाला. आणि चांगलं गृह खातं आणि आमचे पोलीस अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतं, ह्या गोष्टींवरनं सिद्ध झालेलं आहे. पण आता या सगळ्या गोष्टीमध्ये एक अँगल असा लावण्यात आला आहे की जो ज्यांनी मारले तो अमराठी आहे आणि ज्यांचा काय हो, प्रत्येक गोष्टीला मराठी आणि बघा एक गोष्ट सांगू का, प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी अमराठी वाद, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम वाद. आता मुंबऱ्याला हिंदू मुस्लिम वाद चालू झाला आहे, परत मीरा भाईंदरला आणि ह्या malaडमध्ये परत अमराठी मराठी वाद. हे कुठल्या तरी राजकीय एखाद्या पक्षाची पोळी भाजण्यासाठी जर हा मुद्दे उकरून काढत असतील आणि त्यामध्ये राजकीय फायदा घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते योग्य नव्हे. मला असं वाटतं विकासाच्या मुद्द्यावर आपलं राजकारण असणं गरजेचं आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या वर्षाच्या निमित्ताने त्यांचे जे विचार होते की 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण, ह्या माध्यमातून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब मार्गक्रमण करतात. त्यामुळे ह्या अशा कुठल्याही अमराठी मराठी वाद किंवा हिंदू मुस्लिम वादाला आम्ही बळी पडणार नाही. जन्मशताब्दी वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही अतिशय चांगल्या योजना राबवतोय, प्रामुख्यानं पर्यटन योजना आणि ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, गडकिल्ले दर्शन किंवा विविध उपाययोजना आम्ही ह्या जन्मशताब्दी वर्षाच्या माध्यमातून करतोय. एस.टी. महामंडळानं यासाठी पुढाकार घेतलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देऊन आम्ही स्वच्छता मोहीमसुद्धा पूर्ण सगळ्या डेपो आणि एस.टी. स्टँडवर राबवतोय. त्याचीसुद्धा आम्ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे. पुढल्या महिन्यापासून ते सुद्धा आम्ही चालू करू. परंतु शेवटी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं परिवहन विभागाच्या माध्यमातून एस.टी. महामंडळ, RTO आणि त्याचमध्ये RTOचे जे आमचे रोड सेफ्टी आहे त्यासाठी सुद्धा जवळजवळ 100 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे. लोकांचं जीव वाचवणं, प्रवाशांचं जीव वाचवणं हे आमचं कर्तव्य असलं आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ही योजना आम्ही चालू करतो. सर, लायसन्स प्रक्रियेमध्ये चुकीच्या पद्धतीने लायसन्स इश्यू केले जातात, लर्निंग असो किंवा पक्क्या लर्निंग लायसन्सच्या बाबतीत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्याबाबत आढावा बैठक आत्ताच ह्या आठवड्यामध्ये घेतलेली आणि लवकरात लवकर त्याबाबत एक कृती आराखडा आम्ही तयार करून परत असा घोळ होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना मी RTOच्या अधिकाऱ्यांना घेतल्या. पक्क्या लायसन्सच्या वेळेला जे टेस्ट घेतली जाते त्यावेळेलाही म्हणजे असे प्रकार घडतात नाही, घडतच आहेत. गाडीमध्ये बसून एजंटच्या माध्यमातून लायसन, त्याच्या ज्याला ड्रायव्हरला लायसन हवं असतं त्याच्या हातामध्ये लायसन दिलं जातं. अशा तक्रारी आलेल्या आहेत आणि योग्य त्या उपाययोजना त्यावर आम्ही करतोय. सर, संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. 6 शिशूंच्या जन्मामागे एक गर्भपात, अशी आकडेवारी आता सध्या समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित. तर त्या संदर्भात मी माहिती घेतो. मला त्या संदर्भात काही केयम रुग्णालयाचं नाव बदलावं अशी मागणी मंगलप्रभात लोढांनी केल्यानंतर संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे की आता ट्रम्प टॉवरचं सुद्धा नाव बदलायला हवं, ते देखील ब्रिटिश किंवा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आहे. नाही, अशा काही सूचना जर मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या असेल तर त्या योग्य नव्हे, कारण KM रुग्णालयाचं नाव
हे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून KM रुग्णालय असू द्या, जे रुग्णालय असू द्या, ही मनोभावे अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा सर्वसामान्य फक्त मुंबईकरच नव्हे तर राज्यातील नव्हे देशातील रुग्णांना देत आहे. आणि अशा वेळेस हे नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणून म्हणजे त्यामध्ये चुकीचा काहीतरी पायंडा पाडू नये ह्या मताचं मी आहे. परंतु शेवटी असे काही निर्णय घेण्याचे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असतात, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा. परंतु सध्या तरी त्याबाबत कुणाचीही अजून मागणी पुढे आलेली नाही, आमच्या वतीने तरी निश्चित नाही. शिवसेनेचे आमदार आहेत विजय शिवतारे, त्यांची जीभ घसरली आहे 92 आणि 10 असं मी काय ऐकलेलं नाही.